गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निलेश. पहिला चेंडू प्रशांतसाठी. पहिला चेंडू पहा, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला भेटली, प्रत्युत्तर नव्हतं त्या ठिकाणी. एक धावसंख्या अगदी धावत पूर्ण केली जाते आणि धावसंख्या 1 ने वेगावली जाईल. जाऊन पोचेल संघ तब्बल धाव फलकावरती. प्रयत्न संघाला श्री गणेश झालाय. भवानीनगर सळवे या संघाचा 1 या आकड्यावरती. राहुल डीजे या इनिंग मधील पहिला चेंडू फेस करत असेल, परंतु व्हाईट बॉल आहे. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एका बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती जरूर आपल्याला पाहावयास भेटते 2 या आकड्यावरती. 3 षटकांचा हा सामना तब्बल किती टार्गेट असेल हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. ओहो, फटका प्रतिम स्वीट साऊंड पाहायला भेटलाय, परंतु उंची जास्त, लांबी कमी घातली गेली. एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1-1 ने वेग होत असताना आतापर्यंत 3 धावा धाव फलकावरती, ज्यामध्ये 1 वाईडच्या स्वरूपामध्ये आहे, तर 1 धावसंख्या प्रशांतच्या बॅटमधून, तर 1 धावसंख्या राहुलच्या बॅटमधून येत असताना पाहिले. निलेश एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. अगदी धारदार गोलंदाजी पाहायला भेटते ज्यावेळी देखील गोलंदाजी माकडून. पहा देखील आपण पाहतोय जरूर डी झोन साठी चेंडू जाईल. एकच धावसंख्या पाहायला भेटते. 3 बॉल 4 धावा धाव फलकावरती. एक सेट टार्गेट मात्र अगदी माइंड मध्ये असेल राहुल आणि प्रशांतच्या, परंतु तो देखील टार्गेट धाव फलकावरती येणं फार महत्वाचं आहे. अमृत संघामध्ये देखील चांगले बॅटल आहेत. खरं तर हार्ड हिटर बॅटल म्हणून जाणले जाणारे हे 2 बॅट्समन खेळपट्टीच्या आतमध्ये असताना प्रेक्षक वर्ग देखील थोडाफार विचार करत असेल की किती मोठे फटके येतील. प्रशांत देखील अगदी अफाट फॉर्म मध्ये गेले 2 वर्ष पाहतोय. ना चलेगा भाई. इट्स अ व्हाईट बॉल. डी 2 धावसंख्या ऍड केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने वेगावते. तब्बल 6 या आकड्यावरती. 3 to go. 3 चेंडूचा खेळ इथून पुढे अजून देखील बाकी आहे. सॉरी, एकच धावसंख्या. 5 धावा फक्त पाहायला भेटत आहेत. पुन्हा कनेक्ट झाला नाहीये. 1 धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने आता मात्र वेगावेल. जाऊन पोचेल संघ तब्बल धाव फलकावरती 6 या आकड्यावरती. 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी. या ओव्हर मध्ये एक तरी मोठा फटका येणं फार महत्वाचा आहे. सेट टार्गेट ठेवायचा आहे तुम्हाला, परंतु तो देखील टार्गेट फेस करण्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे जरूर लागतात. पहा शरीर यष्टीचा अगदी ताबा घेतला चेंडूने. 1 धावसंख्या पूर्ण होईल का? धोक्याची घंटा आहे. जसा मात्र धाववर सुटलाय तसा खेळपट्टीच्या बाहेर देखील जावं लागेल. यस, वोयुटी आउट. राहुल डिसे बॅक टू गॉन. 6 या आकड्यावरती पहिला विकेट प्राप्त केलाय रन आउटच्या स्वरूपामध्ये. बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये जात असताना विशालला पाहतोय आपण. वन टू गो. अद्याप फक्त एका चेंडूचा खेळ सध्याला बाकी राहिलाय, परंतु हा विकेट बनणं फार महत्वाचं होतं अमृत संघासाठी. तर हा विकेट खेळपट्टीच्या आतमध्ये देखील फार महत्वाचा होता. भवानीनगर सळवे या संघासाठी. वन टू गो. फटका चांगला आहे. पॉवरफुल फटका. मनगटातील परिपूर्ण ताकदीचा वापर. चेंडू तब्बल चाललाय. पाहता पाहता क्षणी 6
धावसंख्येसाठी. धावसंख्या 6 ने वेगावल्या, जाऊन पोहोचलाय संघ धाव फलकावरती 12 या आकड्यावरती. पहिला बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. पहिल्या बॉलवरती एक धावसंख्या पाहायला भेटते. पहा पंचांनी केलंय आकाशाकडे बोट. विशाल देखील परततोय. आळस हा माणसाचा शत्रू असतो, लक्षात ठेवा. आणि खेळपट्टीच्या आतमध्ये अशा प्रकारे धावसंख्या देणं फार कठीण असतं. श्रवण बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये जात असताना श्रवण नॉन स्ट्रायकिंगला न्यू बॅटल. पहा अजून एक क्वालिटी आहे. वा भाई वा. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक द वाव वाव वाव. 2 बॉल 2 मोठे फटके. समीकरण परिपूर्ण चेंज. स्पोर्टेक्स लाईव्ह वरती आज तुम्ही चेहरा पाहताय ना, तो चेहरा आहे प्रशांत कदम याचा. आणि मोठमोठ्या फटक्यांसाठी जालना देखील जातो. धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत 18 या आकड्यावरती. ओहो वा भाई वा. हा जो आवाज आहे तो आवाज सांगतोय की हा देखील फटका किती महत्वाचा होता. प्रशांतच्या बॅट मधून गेले 3 चेंडू आणि 3 षटकार आलेत. म्हणजे 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आणि परिपूर्ण मॅचचं समीकरण मात्र चेंज केलंय. 24 धावा धाव फलकावरती भवानीनगर सळवे या संघाच्या पाहायला भेटतात. पहिल्या धावसंख्ये पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारे विशाल परतला खेळपट्टीच्या बाहेर, परंतु फरक पडला नाही प्रशांतला. प्रशांतला माहिती आहे धावसंख्या होणे हे फार महत्वाचं आहे. कारण मानाई नगर सध्याला अफाट फॉर्म मध्ये आहे. अमृत संघाचा पहिले मॅच पहा कॉन्फिडन्स अफाट होता. त्या कॉन्फिडन्स समोर 3 षटक 50च्या वरील धावसंख्या असल्या पाहिजेत का? तर हो, असल्या पाहिजेतच. पहा आड्या बॅटने घेऊन गेलाय. एक धावसंख्या पट वेगाने पूर्ण केली जाईल. पाहता पाहता क्षणी एक धावसंख्या पूर्ण केली. दुसरी धावसंख्या घेण्याचा प्रयत्न पाहिलाय. श्रावण फसलाय का कोण? ओहो माय गॉड, काय होते? एक धावसंख्या प्लस 1 विकेट. धावसंख्या धाव फलकावरती 25 या आकड्यावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटले. अप्रतिम अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम गोलंदाज आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. 4 बॉल 25 धावा 3 विकेट प्रगतीपथावरती पाहायला भेटत आहेत.
न्यू बॅटल अजय नॉन स्ट्रायकिंगला स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला भेटेल. सात बॉल 22 धावसंख्येवरती खेळताना पाहायला भेटलाय प्रशांत आणि त्याच्या बॅट मधून षटकार तब्बल 3 आतापर्यंत आलेले आहेत. पहा टॉपेज घेतलाय डी झोन साठी तब्बल जाईल धावसंख्या 1 ने वेगावतोय जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती 26 या आकड्यावरती. वन टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी. पहा वा भाई वा उंची आहे प्रॉपर टायमिंग देखील आहे. अजय सध्याला ऑन फायर होताना कव्हरच्या डोक्यावरून अप्रतिम फटका सजवलाय. धावसंख्या 6 ने वेग गावल्या जाऊन पोहोचलाय संघ धाव फलकावरती 32 आफ्टर 2 ओव्हर्सच्या समाप्तीनंतरने. 32 धावा धाव फलकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. राहुल परडे नंतर असं वाटलं होतं की धावसंख्या थांबेल का, परंतु धावसंख्येने थांबवण्याचा नाव घेतला नाहीये. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती एक षटकार, दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक भेटते प्रशांतला, त्यानंतर बॅक टू बॅक मात्र 2 षटकार. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती अजयचा षटकार. आतापर्यंत 4 षटकार आलेत या मॅच मध्ये. 6 बॉलचा खेळ बाकी. बारक्या याच बारक्याने तब्बल मागच्या मॅच मध्ये 6 बॉल 10 धावसंख्या हा डिफेन्स करून दिल्या नाहीयेत. ओ माय गॉड प्रॉपर टायमिंग हार्ड हँडसम अगदी डीप मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवला हा षटकार. पहिल्या मॅच मध्ये याच बारक्याने जर विचार केला तर 6 बॉल 10 धावसंख्या डिफेन्स करून दिल्या नव्हत्या, ज्यामध्ये 4 बॅक टू बॅक 4 बॉल 4 विकेट घेतले होते. परंतु पहिल्या चेंडूची पहिला षटकार आलाय जो मारला आहे प्रशांतने. ओहो पहा टॉपेज लागला. 1 धावसंख्या पाहायला भेट. धावसंख्या 1 ने वेगावते जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती. 39 या आकड्यावर. अप्रतिम बॅटिंग पाहायला भेटते. 4 षटकार जरूर आलेत. पहा अजून एक फार चांगला फटका आहे. फटका क्वालिटी आहे. चेंडू तब्बल निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग आणि च्या डोक्याच्या वरून 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. हा देखील येतोय चौकार. 43 धावा आतापर्यंत उच्च स्कोर भवानीनगर सळवे या संघाचा आहे. पहा ओ माय गॉड हवाई फायर उडवलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सजवलेला सर्वोत्कृष्ट फटका प्रशांतच्या बॅट मधून आलाय षटकार. तर त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय लक्ष्मण शेळके शेठ यांचं देखील ते आगमन झाले. आपण देखील या व्यासपीठावर स्थान पण नव्याची अशी विनंती असेल.
सध्याला प्रशांत प्रशांत आणि प्रशांत हे नाव अप्रतिम आपल्याला पाहायला भेटत आहे. टू गो 49 लॉस ऑफ 3 विकेट बॅक टू गॉन. 11 बॉल 39 धावा सध्याला खेळतोय प्रशांत. ओ वाह भाई वाह, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक द वाव वाव वाव. 45 धावा धावफलकावरती वैयक्तिक खेळताना प्रशांत पाहायला भेटलाय. बारक्या झालाय तब्बल 3 विकेट 3 बॉल घेण्याचा, पहिला हॅट्रिक विकेट घेण्याचा मानकरी. तर प्रशांत ठरेल का मैत्री चषक 2025 चा पहिल्या 50 चा मानकरी? येईल का 50 त्याच्या बॅट मधून? ओह माय गॉड, नाराज असेल, निराशा असेल, परंतु संघासाठी मात्र अप्रतिम बॅटिंग करताना पाहायला भेटलाय. प्रशांतची बॅटिंग जर अवलंबून असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजतील का? 11 बॉल 45 धावा, त्यामध्ये षटकार तब्बल 6 आपल्याला पाहायला भेटले. वा भाई वा, सुरेख. 55 आणि 56 धावसंख्येचं टार्गेट सध्या ठेवलंय मानईनगर आंब्रक या संघासमोर.
चला जाब्या खेळपडीच्या आतमध्ये 56 धावसंख्येचं आव्हान आणि 2 बॅटल खेळपडीच्या आतमध्ये सध्याला आपल्याला पाहायला भेटतात. एका साईडला सूरज आणि एका साईडला सनी. सनीचा जर विचार केला तर जरूर अनेक 50s ते देखील नावावरती आहेत. तर अनेक 50चा मानकरी सूरज देखील आपल्याला पाहायला भेटतो. सेकंड बॅटल सूरज पवार गोंदाची मार्क वरती गोलंदाज सध्याला पाहायला भेटलाय आपल्याला. श्रवण अप्रतिम गोलंदाज आपल्याला पाहायला भेटलाय. पहिला बॉल उडवलाय. कॅच घेण्याचा प्रयत्न असेल का? वन बाउन्स फार चांगली. हो बाई आनंद घेतला या जमिनीचा. रब्बल बॉलचा जर या 3 धावा फलकावरती रब्बल बॉलचा जर कोणी आत्ता आनंद घेतला असेल ना तर मैत्री चषकामध्ये प्रशांत याने. पहा रिप्लाय मध्ये थॉमसचा शरीर जमिनीला दान झालेला आपल्याला पाहायला भेटतंय. ओ माय गॉड. 1 बॉल 3 धावा 56 धावसंख्येचं आव्हान आहे. ज्या प्रकारे प्रशांतने बॅटिंग केली 11 बॉल 45 धावा जरूर 50 हुकली. परंतु संघासाठी ज्या धावसंख्या धावफलकावरती लावायच्या होते ना त्या प्रकारची बॅटिंग जरूर पाहावयास आपल्याला भेटली आहे सर्वांना प्रशांतच्या माध्यमातून. पहा दंडवला गेला. इट्स अ व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावेल. जॉन पुजर संघ तब्बल धावफलकावरती. जॉन पोहोचलाय संघ तब्बल 4 या आकड्यावरती. माय गॉड. क्वालिटी बॅटल. क्वालिटी फटका. अगदी सुरेख अप्रतिम न झक दागवणारा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून सजवलाय. सूरजच्या बॅट मधून हा 6 धावसंख्येसाठी. धावसंख्या 6 ने वेगावते. जाऊन पोहोचलाय संघ तब्बल दुहेरी कडा गाठला गेलाय. 2 बॉल 10 धावा. हा विकेट फार महत्वाचा असणार आहे भवानीनगर सळवे या संघासाठी. चांगली बॅटिंग अमृत संघातून आपल्याला पाहायला भेटते सूरजची. पहा हो माय गॉड. अप्रतिम फटका सजवला गेलाय जो मात्र अगदी कन्फ्युज सध्याला अंपायर देखील आहेत. षटकार. 6 धावसंख्येसाठी हा फटका पाहायला भेटलाय. धावसंख्या 6 ने वेगावतोय. जाऊन पोहोचलाय संघ तब्बल 3 बॉलचा खेळ संपल्यानंतरने 16 या आकड्यावरती. हा देखील फटका चांगला पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक आहे. फेकी देखील फार चांगली पाहायला भेटते. विकेटचं पतन पाहायला भेटते का? 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केले जातात. इट इज अ व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावते. जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धावफलकावरती 19 या आकड्यावरती. पहा 4 बॉल मध्ये 19 धावा झाल्या. 4 बॉल 17 वरती खेळतोय. 2 षटकार 1 चौकार म्हणून ट्रॅक वरती आलाय. पहा पुन्हा एकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न. फार चांगला चेंडू हा पाहायला भेटलाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1-2 गो. एका चेंडूचा खेळ अजून देखील या ओव्हर मधील बाकी आहे. 19. पहा ही लेंथ पहिल्या चेंडूपासून ठेवणं फार महत्वाचं होतं. सूरजचा विकेट हा फार महत्वाचा आहे भवानीनगर सळवे बॉयज या संघासाठी. धावा झाल्यात. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर फक्त आणि फक्त 19. 12 बॉल मध्ये अजून देखील करायचे आहेत 37.
चला सुरेश शेळके मामा यांचं देखील ते आगमन झाले. प्लीज आपण देखील या आमच्या व्यासपीठावर स्थानपन्न व्हायची अशी विनंती असेल. सुरेश शेळके मामा. चला 12 बॉल 37 धावा 37 धावा 12 बॉलचा खेळ बाकी 6 बॉल 17 या आकड्यावरती सूरज पवार खेळताना पाहायला भेटलाय. तर खऱ्या अर्थाने फुल कॅप्टन म्हणून याच्यामध्ये अगदी वारंवार ख्याती असते राहुल डीजे सध्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला भेटला. पहिला चेंडू पाय ना चलेगा. ओ माय गॉड. वाईट +1 2 धावा. एकवीस धावा धाव फलकावरती. 21. पहा पुन्हा एकदा वाईट +1 2 धावा पुन्हा एकदा पाहायला भेटतात. धावसंख्या 2 ने भिगावती जाऊन पोहोचलाय संघ तब्बल 23 आकड्यावरती. अजून देखील मॅच कुठे गेली नाहीये कारण 12 बॉल 33 धावसंख्येचं आव्हान अजून देखील बाकी आहे. सूरज पवार असल्यावर थोडीफार खऱ्या अर्थाने दबाव येतोच परंतु त्या दबावाला देखील सांगावं लागेल की आम्ही देखील जिंकण्यासाठी आलोय. राहुल डीजेकडे तो देखील अनुभव आहे. विनर बॉय देखील राहुल डीजे आहे परंतु इथे कोणत्या प्रकारचा खेळ असेल पहा. फुल टॉस बॉल त्याला भिरकावून दिले. आलाय अजून एक हँडसम षटकार. धावसंख्या 6 ने वेगावते जाऊन पोहोचलाय संघ तब्बल फलकावरती आतापर्यंत 29 या आकड्यावरती. एक बॉलचा खेळ संपलाय. या चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा ओव्हर मध्ये आल्यात. वाईट +1 2 धावा. पहा पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एका बॉल वरती 11 धावा खर्च करत राहुल्याने थांबवल्या पाहिजेत कारण 5 धावा या ओव्हर मध्ये एक्स्ट्रा आल्यात. पहा अजून एक फटका. सुपर 6 धावसंख्या 6 ने वेगावतोय जाऊन पोहोचलाय तब्बल धाव फलकावरती 36 या आकड्यावरती. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. एक धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या 1 निस्बत वेगावते जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती आतापर्यंत 37 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. चला समर्थनगर दाडोली आणि वरंडेवाडी नाणेफेकीसाठी आपण यायचंय. झोंजाळवाडी आणि न्यू स्टार वरंडेवाडी टीम्सला या नाणेफेकीसाठी. झोंजाळवाडी आणि न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. पहा 4 बॉल झाले तरी 4 बॉल मध्ये 2 षटकार आलेत. व्हाईटचा मात्र अगदीच हे आला. 21 धावा या ओव्हर मध्ये आल्यात आणि 40 धावा धाव फलकावरती पाहायला भेटल्या. 2 to go 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नो बॉल 30 आकड्यावरती सूरज खेळतोय. अजून देखील मॅच मध्ये 8 बॉल 16 धावा तुम्हाला करायच्या आहेत. पहा अजून एक व्हाईट बॉल नकारात्मक चेंडू. 22 धावा आतापर्यंत राहुल डीजेच्या ओव्हर मध्ये गेल्यात. पहा फटका प्रतिमा आहे. तब्बल 6 धावसंख्येसाठी षटकार पाहायला भेटलाय. 6 धावसंख्येने धाव फलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल तब्बल 1
47 या आकड्यावरती झोंजाळवाडी आणि न्यूज श्री गणेश नागवंटेक आणि दाडोली या दोन संघादरम्यान नाणेफेक होत आहे. चला या चला 5 बॉल 2 धावसंख्येची गरज बाकी आहे अजून देखील. चला डी झोन साठी आपण अजून देखील एक धावसंख्या पाहायला भेटत. धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत 55 या आकड्यावरती उर्वरित एका धावसंख्येची गरज पर्यंत बाकी आहे. चला दाडोली संघ ते उपस्थित आहे तर श्री गणेश नागवंडे 8 टीम्सला नाणेफेकीसाठी या.